नरेंद्र मोदींच्या विजननुसार काम करण्याकरता आपली मातृशक्ती येणाऱ्या काळामध्ये सज्ज होणार। नाही, येणाऱ्या 2-3 दिवसांमध्येच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या गटाची बैठक होईल, शिवसेनेच्या नगरसेवकांचीही बैठक होईल। त्या ठिकाणी सभागृह नेता निवडण्याची प्रक्रिया ही पार पडेल आणि ज्या दिवशी ती बैठक होईल त्याच दिवशी गटाची नोंदणी ही एकत्रितपणे आम्ही जाऊन करणार आहोत। आगे आगे देखो होता है क्या, सगळे पत्ते आताच उघडले तर नंतर मग उत्कंठा राहणार नाही आणि त्यामुळे या मुंबई शहराचं सक्षमपणे नेतृत्व करू शकेल, या मुंबईकरांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करू शकेल अशा प्रकारचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेला आम्ही देऊ। आक्षेप घेतलेला होता मुंबईमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर करण्यात यावा, मात्र या ठिकाणी महिला सर्वसाधारण समिती झालेली आहे, या आक्षेपात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही आहे। या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3/1 या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 पेक्षा कमी म्हणजे 2च एसटी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक 3/1 च्या नुसार या ठिकाणी एसटीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही। आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि रूल नंबर 3/1 याचा अभ्यास करावा, तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल। या ठिकाणी एससीचं आरक्षण करत असताना गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कधीही एससीचं आरक्षण मिळालं नाही अशा प्रकारच्या महानगरपालिकांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती। मुंबईला याच्या आधी एससीचं आरक्षण लागू होतं, त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या। मुंबई ही 17व्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे। कदाचित पुढच्या 2.5 वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल आणि त्यामुळे या सर्व नियमांचा, सर्व अधिनियमांचा, सर्व रेग्युलेशन्सचा आणि संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास विरोधकांनी आणि आक्षेप घेणाऱ्यांनी करावा अशा प्रकारची माझी त्यांना विनंती आहे।